येस, गुड मॉर्निंग. नाश्ता झाला? झोप येत नाहीये? काही इथे अजून थोडे लोक नाश्ता करतायत पण पोचतेत 5 मिनिटात, कारण हॉल जवळजवळ भरत आलेला आहे. येस, इथली लाईट आपण ऑफ करूया पुढच्या. मित्रांनो, सुधीरने मला टॉपिक दिलाय रोटरी रिनायन्सन्स मेंबरशिप मॅटर्स. आपल्यापैकी सगळ्यांना रिनायन्सचा अर्थ माहित असेल असं मी अपेक्षा करतो. काय नेमकं रिनायन्स म्हणजे? गेले 25-30 वर्ष आपण बघतोय की आपण 1.2 1.2 करतोय, पण ह्या 1.2 1.2च्या पुढे आपण काही जात नाही. नाउ दिस इज द टाइम फॉर रिनायन्स इव्हेंट इन रोटरी मेंबरशिप. देयर शुड बी सम रिफॉर्मेशन्स इन रोटरी मेंबरशिप. आणि मग नेमकं काय करायचंय, कुठल्या धर्तीवर करायचंय, कुठल्या पॉइंट्सवर आपल्याला हे पुनर्जागरण आयुष्य पूर्ण विश्वभर मेंबरशिपच्या माध्यमातून करायचंय, हे पुढच्या आपण 20-22 मिनिटात बघणार आहोत. येस, कुठल्या पॉइंटवर आपण डिस्कस करणार आहोत हे 4 पॉइंट आहेत. सगळ्यात महत्वाचं, हा टॉपिक प्लेनरी सेशनला ठेवायचं कारण काय असं जर तुम्ही विचाराल तर मित्रांनो, यू ऑल आर रिस्पॉन्सिबल अकाउंटेबल फॉर मेंबरशिप डेव्हलपमेंट. तुमच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. तुमच्या प्रत्येकाने मेंबरशिप मध्ये काम करणं अपेक्षित आहे. हे मी फाउंडेशनच्या मेंबरशिप कडे बघणार नाही असं चालणार नाही. तुमचे गोल, पुढच्या स्ट्रॅटेजीज, चॅलेंजेस काय ते आपण वरच्यावर डिस्कस करत जाऊ. येस, माझं मेंबरशिपचं काम आहे, माझं क्लब ऍडमिनिस्ट्रेशनचं काम आहे असं नाही चालणार. यू आर ऑल इंटरडिपेंडंट ऑन ईच कमिटीज आणि सगळ्यांनी मिळून काम करायचंय तर मेंबरशिप डेव्हलपमेंट होणार आहे. आपलं टार्गेट खूप मोठं आहे पुढच्या वर्षीचं. 1200 मेंबर्स आपल्याला पुढच्या वर्षी आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये ऍड करायचे तच. आर यू रेडी? कसे ते मी सांगतोय तुम्हाला आणि डे बाय डे आय एम गोइंग टू टेल यू. मित्रांनो, तुम्ही सगळ्या कमिटीच्या लोकांनी ह्यासाठी काम करायचं. माझं सर्व्हिस प्रोजेक्टची कमिटी आहे, मी फक्त सर्व्हिस प्रोजेक्टच करणार असं नाही चालणार. यू नीड टू कीप युअर आय ऑन मेंबरशिप डेव्हलपमेंट. तुमच्या क्लब मध्ये जरी तुम्ही काम केलं तरी खूप आहे. सो कम्युनिकेट राहिलं पाहिजे, सगळ्याशी बोलू. आपण ते पॉइंट्स वाचताय, मी त्या खोलात जाणार नाही. यू आर अ नर्चर रोटेरियन, यू रिमेंबर दोज पॉइंट्स. येस, मेंबरशिप म्हटलं की 5 फॅसेट्स येतात. काय त्या 5 फॅसेट्स? डायव्हर्सिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅसेट ऍज फार एज मेंबरशिप डेव्हलपमेंट कन्सर्न. सेकंड वन इज रिक्रुटमेंट. थर्ड one is education. Fourth one is engagement. आणि ह्या सगळ्याची गोळाबेरीज केली तर 5वा फॅसेट आहे रिटेन्शन. दिस इज ऍज सिम्पल ऍज दिस थिंग. 5 शब्द लक्षात ठेवा. 5 शब्दाचा उपयोग पूर्ण वर्षभर करा. आजपासून डोक्यात तुमच्या उठलं की हे 5 शब्द आले पाहिजे. डायव्हर्सिटी, रिक्रुटमेंट, एज्युकेशन, एंगेजमेंट, रिटेन्शन. विसरायचंच नाही. मेंबरशिप म्हणलं की हे 5 शब्द असे आले पाहिजे, खट 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 खट, तर आपण पुढे जाऊ शकतो. येस, सुधीरने मला सांगितलं की अट्रॅक्टिंग न्यू मेंबर्स वर सर थोडा भर द्या. गरज आहे का अट्रॅक्ट करायची? आपली पब्लिक इमेज काय, आपण काय करतो, आपण केलेलं चांगलं काम आपण समाजापर्यंत पोहोचवतो का, समाज आपल्याला ओळखतो का, पंढरपुरातल्या किती टक्के लोकांना रोटरी माहित आहे, लातूर मधल्या किती लोकांना रोटरी माहित आहे. म्हणजेच तुम्ही केलेलं काम समाजापुढे नेणं हे अपेक्षित आहे. आपण ते करतच नाही.
आपण आपले सर्व्हिस प्रोजेक्ट करतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्या कामाला लागतो, पण आम्ही हे केलं ते केलं हे कुणाला सांगतच नाही. तर ते सांगणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी then and then only you will attract new members. Rotary changing trends. आधी कसं होतं, मेंबरशिप बाय इन्व्हिटेशन. नाउ मेंबरशिप इज बाय application, membership by advertisement, membership by publication. Everything is accepted in Rotary. So try to utilize those changes Rotary has offered to you. आणि नवीन मेंबर अट्रॅक्ट करायसाठी काय केलं पाहिजे ते आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये बघूया. हे एवढे तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत नवीन मेंबर्ससाठी. You can go to the youth, you can go to the awardees, you can have satellite clubs. प्रत्येक गावात खूप प्रोफेशनल्स आहेत, त्यांना भेटा, त्यांना इन्व्हाइट करा. सॅटेलाइट क्लब सारखा न्यू टाइप्स ऑफ क्लब यू कॅन फॉर्म. देयर इज अ लॉट ऑफ फ्लेक्सिबिलिटी नाउडेज. आणि मग हे सगळं करण्यासाठी इकडे पिवळ्या कॉलम मध्ये जे दिलेलं आहे त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. डेफिनेटली यू विल गेट न्यू मेंबर्स. येस, प्रॉस्पेक्टिव्ह मेंबर्सला भेटणे, त्यांना रोटरी विषयी माहिती देणे, आपल्या क्लबची वर्कशीट तयार करणे, त्याचं व्यवस्थित प्रेझेंटेशन कम्युनिटीमध्ये करणे, तुमच्या क्लबचा क्लब एक्सपिरियन्स नॉन रोटरियनसाठी आणि रोटरियनसाठी कसा आहे ह्याच्यावर विचार करणे आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघतोय. ते तुमचे इव्हेंट्स किती चांगले होतात, आजचा इव्हेंट्स किती चांगला होता. हा इव्हेंट आपण जर कम्युनिटीत घेतला असता तर 100 मेंबर्स वगैरे आपल्याला आपोआप मिळाले असते. बिकॉज दिस टाइप ऑफ डिसिप्लिन, दिस टाइप ऑफ करिक्युलम, दिस टाइप ऑफ मॅनेजमेंट इज युअर स्ट्रेंथ and utilize that strength for new membership. तुमची क्लब इमेज कशी असली पाहिजे आपण पुढे बघतोय. तर these are the strategies to attract new members. Yes, आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये there is a lot of potential to have new clubs. Maybe traditional, maybe new types of clubs. पण त्याची प्रोसिजर काय, ते कशा प्रकारे डेव्हलप केलं पाहिजे. ह्या त्या 9 पायऱ्या आहेत मित्रांनो. ह्या पायऱ्या स्टेप्स जर तुम्ही फॉलो केला तर डेफिनेटली तुम्ही जो चार्टर करणार आहे, तुम्ही जो फॉर्म करणार आहे, तो क्लब वर्षानुवर्ष रोटरीत राहील. घाई गडबडीत क्लब काढू नका. ठीक आहे, वोट टाइम, गिव्ह टाइम टू द पीपल हु आर गोइंग टू बी इंडक्टेड इन दॅट क्लब फॉर्मेशन. वाय क्लब फॉर्मेशन, कम्युनिटी नीड, कम्युनिटी असेसमेंट तुम्हाला केली पाहिजे. हाऊ टू स्टार्ट, कसं सुरू केलं पाहिजे, तुमच्या कम्युनिटीत त्यावेळेस चर्चा होईलच. पण त्याच्या महत्वाच्या खालच्या 6 स्टेप ह्या फॉलो केल्या पाहिजे. आधी एक इन्फॉर्मेशनल मीटिंग त्या लोकांची घेतली पाहिजे. त्यानंतर त्यांना रोटरी इन्फॉर्मेशन, रोटरी एज्युकेशन, आम्ही काय करतो, आमचा एक्झिस्टन्स काय, अस्तित्व काय, वगैरे वगैरे. देन ऑर्गनायझेशनल मीटिंग. त्यात ऑर्गनायझेशन मधलं व्यवस्थित तुमचं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते त्यांना समजावून सांगावं. देन यू विल हॅव प्रोव्हिजनल क्लब मीटिंग. ह्याच्यामध्ये अंतर असलं पाहिजे. आपण कोरम फुल झाले पण पुन्हा 10 मिनिटांनी घेतो तशा मीटिंग ह्या झाल्या नाही पाहिजे. इन्फॉर्मेशनल मध्ये त्याच्यानंतर पुन्हा वेळ द्या, थोडा वेळ द्या, पुन्हा लेट इट बी अ लिटल लेंथी प्रोसिजर, डझंट मॅटर. देन प्रोव्हिजनल क्लब मीटिंग घ्या, मग येईल चार्टर प्रेझेंटेशन. आपलं आजकाल कसं होतं, आपण डायरेक्ट चार्टर प्रेझेंटेशनला उडी मारतो. त्यामुळे काय होत आहे, आपल्याला वाटतं हे पोल हॉल्टिंग आहे, पण हे पोल हॉल्टिंग नाही, तिचं प्रॉब्लेम. असं नका करू. स्टेप वाईज जा तर तो क्लब टिकेल. आणि मग तो चार्टर प्रेझेंटेशन असा सुंदर झाला पाहिजे की त्या शहरातल्या, त्या गावातल्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की अरे हे काय सुंदर आहे, आम्ही सुद्धा ह्याच्यात जॉईन व्हावं. आजचा जसा इव्हेंट झाला तसा इव्हेंट तुम्हाला ऑर्गनाइज करता आला पाहिजे. संपलं काम तुमचं इथं.
खरं काम इथून सुरू होते. यू शुड सपोर्ट दॅट न्यू क्लब, यू शुड मेंटॉर दॅट क्लब. आणि कसा सपोर्ट कसा करायचा, कसं मेंटरिंग करायचं, देयर इज अ कोर्स ऑन लर्निंग सेंटर. यू कॅन डू दॅट कोर्स. So next year you are going to have 25 new clubs in our district. 27 AG आहे, 25 न्यू क्लब काढायचे आपल्याला. ही जबाबदारी आम्ही मेंबरशिप डेव्हलपमेंटच्या लोकांवर देणार नाही. एजी आणि बाकीची टीम, एका एजीला 4 क्लब आहेत, 3 क्लब आहेत, त्या क्लब मध्ये डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स सगळे आणि तो एजी मिळून क्लब काढले. 4 क्लबनी 1 क्लब काढायचा अवघड आहे हो. 4 क्लबनी 1 क्लब मध्ये 4 क्लबनी 1 क्लब काढायचा अवघड आहे का? होय तर म्हणा, नाही तर म्हणा. अवघड नाही का अवघड आहे? अवघड नाही. पाटील साहेब, पहिला क्लब तुमचा 1 जुलैला चालू होईल. होईल. व्हेरी गुड. दिस इज अ यंग मॅन, डायनामिक अनाउन्समेंट बाय अ व्हेरी यंग मॅन. उठा पाटील साहेब, जरा जोरदार टाळा पाटील साहेबांसाठी. येस. नाव आपण क्लब काढलाय, क्लब व्यवस्थित सुरू आहे. येस. पाटील साहेबांना म्हणालो की करतो सर, आहे लक्षात आहे माझ्या. येस. मोहनचं सोनपेठ एवढं प्रेम काय मला कळत नाही. वर्षाला सोनपेठ म्हणतो. ते विक्रमादित्यानं आपला हात सोडला नाही, वेगळाचं प्रेम घेतलं पाठीवर आणि निघाला. रात्री सांगितलं मला. मोहनचा सोनपेठ आहे. पाटील साहेब थोडं काढून टाका एकदा. सो नर्चरिंग न्यू मेंबर्स, व्हेरी crucial point in our membership development scenario. करतो आपण नर्चर त्या मेंबरला. मागच्या वर्षी क्लब झालेले आणि त्याचे मेंबर्स इथं किती आहेत तरी प्लीज उठून उभा. मागच्या वर्षी ह्या वर्षी आणि मागच्या वर्षी 4 झालेले क्लब्स आणि त्यांचे मेंबर जर इथं कोण आले असतील तर त्यांनी उठून उभा राहा. मला वाटतं मुरुमची लोक आहेत. ग्रुप हा, यस. कमलाकर आहे. किल्लारीचं कोण आहे का? तुमचा क्लब मंगळवेळेचे आहे. अजून सी दिस इज द. हा, तुम्ही आहे गणपती. तुम्ही जुने रोटरीला पण क्लब मागच्या वर्षीचा. ओके. सी 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 मी थोडं डोळ्यात अंजन घालायचा प्रयत्न करतोय. कधी कधी अंजन घालावं लागतं, कधी कधी काजळही लावावं लागतं. मित्रांनो, दिस इज आवर नर्चर. मागच्या 2 वर्षात आपले जवळजवळ 12-13 क्लब फॉर्म झाले, चार्टर झाले. त्यातल्या 3 क्लबचा एक मेंबर इथं आहे. त्या 12 क्लबच्या होस्ट क्लबला माझी कळकळीची विनंती आहे की दे शुड नर्चर देअर क्लब अँड क्लब मेंबर्स. त्यांना तुम्ही मोटिवेट केलं पाहिजे रोटरीत एंगेज होण्यासाठी. त्यांना तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी, नाही मी नंतर वेळ देतो तुम्हाला. तुम्ही त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी दिली पाहिजे काम करण्याची. त्यांना ओनरशिप फिलिंग त्यांच्या डोक्यात आली पाहिजे. ती येत नाही, ती आम्ही करत नाही. हे चांगला सुधीर संघाचा माणूस आहे, छडी घेऊनच आहे आणि त्याच्या मागे ओम आहे. कुठे गेला ओम? त्याच्या मागे ओम आहे. तुम्ही कशाचा फटकाने तो मारतो तुम्हाला माहित आहे शब्दाची. तर नर्चरिंग द क्लब अँड क्लब मेंबर्स, आय एम नॉट सॅटिस्फाईड. मे बी एव्हरीबडी इज नॉट सॅटिस्फाईड. बघा, विचार करा. यू आर अ नर्चर रोटरी. येस. मेंटरशिप, अप्रिशिएशन, रोटरी एक्सपोजर बियॉन्ड क्लब, तेच आहे. तिथं आपण कमी करतोय. त्या लोकांची फॅमिली इन्व्हॉल्व होत नाही रोटरी बिझनेस मध्ये वगैरे वगैरे वगैरे. इन्क्लुजन विषयी आपण नंतर बोलणार आहे. येस.
हा एक सगळ्यात मोठा चॅलेंज आहे आपल्याकडे. नर्चरिंग ऑफ और एंगेजिंग existing members or inactive or stagnant members. गेले 10 वर्ष बघतोय मी नितेश, 10-12 वर्ष 11-12 पासून थोडा मी ऍक्टिव्ह आहे, रोटरीत प्रत्येक इव्हेंट अटेंड करतो. मला हेच चेहरे दिसतात दरवेळेस. Am I right? का हा प्रश्न मी मलाच विचारतोय. कारण ज्या काही चुका केल्यात त्या मीच केल्यात. मित्रांनो, जी आज स्टॅग्नन्सी आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये किंवा प्रत्येक क्लब मध्ये आलेली आहे, मला वाटतं आता मी कामच करू नये. झालं 10 वर्ष केलो, 15 वर्ष केलो, मग मी काम करत नाही, दुसऱ्यालाही करू देत नाही. मी काम न करणं इथपर्यंत ठीक आहे, पण मी दुसऱ्याला काम न करू देणं, दिस इज नॉट टॉलरेबल. ह्याच्यावर आपल्याला मंथन केलं पाहिजे. हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. ह्यांना थोडं ठीक आहे, काही लोक अपडेटेड नाही, त्यांना कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी नाही, तर त्यांच्यासाठी आपण ती कन्सेप्ट घेऊन येतोय. कंटिन्युइंग रोटरी एज्युकेशन फॉर एक्झिस्टिंग मेंबर्स. न्यू मेंबर ओरिएंटेशन महेंद्रचा प्लॅन खूप मोठा आहे पुढच्या वर्षीचा. तो न्यू मेंबर ओरिएंटेशन बघतोय पुढच्या वर्षी अख्ख्या डिस्ट्रिक्टचा. महेंद्र खंडागळे इज गोइंग टू हॅव बिग प्लॅन. चला, तर एक्झिस्टिंग मेंबर्स साठी आपल्याला सेमिनार्स घेतले पाहिजे. मी छोटं मॉड्यूल सांगतोय तुम्हाला की तुम्ही तुमच्या गाव लेवलला हे करू शकता, शहर लेवलला करू शकता, जवळपास 4-5 क्लबांना मिळून घेऊ शकता. आमच्यासारख्याला बोलवलं तर आम्ही त्यावेळेस अवेलेबल असतो तर नक्की येऊ. आणि त्या 100-125 मेंबर्स साठी CRE, आमच्या मेडिकल मध्ये CME असते, तसा हा CRE चा प्रकार आहे. बघा, त्यात मग आपण त्यांना लॉग आउट कसं करायचं, वेबसाईटला कसं जायचं वगैरे वगैरे शिकू शकतो. त्यांचा माइंडसेट बदलला पाहिजे, त्यांचा ऍटिट्यूड बदलला पाहिजे, त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणलं पाहिजे. नव्या लोकांनी जुन्या लोकांशी टच मध्ये असलं पाहिजे. तो पर्सनल टच असावा. देयर शुड बी क्लॅरिटी युअर कम्युनिकेशन, आणि मग ते एंगेज होत जाते. शिरीषला एंगेज करायला थोडा वेळ लागेल माहिती आहे मला, पण तो होतो एंगेज, नेहमीच होतो. येस, हा बस. त्यांच्याकडे फाल्स बिलीफ आहेत. त्या आता ह्या नवीन रोटरीमुळे सगळ्यात बदललेल्या त्या फाल्स बिलीफ त्यांच्या डोक्यात एवढ्या फिक्स बसल्यात ना, कुठलाही व्हायरस करा ते फॉर्मॅट होतच नाही. त्याला फॉर्मॅट मारलं पाहिजे. त्या जुन्या कन्सेप्ट त्या जुन्या मेंबर्सच्या डोक्यातल्या काढून टाकल्या पाहिजे. तुम्हाला हे सगळं माहित आहे, पण ते कळतंय पण होत नाही. चला, त्यांची इन्व्हॉल्वमेंट घेऊया. प्रॉब्लेम कसा आहे आपल्याकडं, ऍक्सेप्टन्स लेवल ही खूप आहे. तू कोण शाणार आहे, 25 झालं माझे केस पाळले झाले, मी रोटरीत आहे, तू कुठं मला शिकवतो. हा माइंडसेट जर चेंज झाला तरच ऍक्सेप्टन्स लेवल वाढेल. ऍक्सेप्टन्स लेवल वाढले की तो आपोआप इन्व्हॉल्व होईल. येस, हा एक अतिशय महत्वाचा इश्यू आहे. स्टॅटिस्टिक्स मी काही सांगायला जात नाही, पण आपल्याकडे असे 40 क्लब आहेत की त्यांना ह्या गोष्टीची गरज आहे. रिवायवल ऑफ क्लब्स. काय रिवायवल वगैरे वगैरे ते तुम्हाला माहित आहे. कसं करायचं, कशा टाईपचे क्लब साठी रिवायवल गरजेचं आहे, ते 4-5 पॉइंट्स आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा नॉट ऍक्सेप्टिंग चेंजेस असं म्हणत. आज रोटरी चेंज होते, आम्ही चेंज होतोय, वर्ल्ड फास्ट आहे. ह्या बदलाची गती एवढी फास्ट आहे की वी कॅनॉट कोप अप विथ द पेस ऑफ चेंज. आणि मग त्या पेस ऑफ चेंजला ऍक्सेप्ट करायला कसं जायचं हे आपण ठरवलं.
तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे हे 40 क्लब आले का हो? यायला पाहिजे. माझ्या तर आले, मला 40 नाही 80 दिसतात कधी कधी. हे 40 क्लब असे आपल्या, मी म्हणालो ना 40 क्लबला रिवायवल आपल्याकडे गरजेचं आहे. तर 40 ते क्लब असे डोळ्यासमोरून गेले का? 10% लोकांच्या जरी गेले तरी खूप सगळ्या डोळ्यासमोर गेले म्हणजे आपल्याला बंद नाही करायचे. सो यू नीड टू रिवाइव दोज क्लब्स बाय ऑल मीन्स. जा भेटा, मल्टिपल विजिट्स, जा भेटा, मल्टिपल विजिट्स करा. प्रत्येक एजीनी त्याच्या प्रत्येक विजिटला त्या क्लब मध्ये असलेले डिस्ट्रिक्ट ऑफिसर, त्याच्या आजूबाजूच्या क्लब मध्ये असलेले डिस्ट्रिक्ट ऑफिसर त्यांची मदत घ्यायला काय हरकत आहे. मी एजी आहे म्हणजे मी फक्त सुधीर, आम्हाला बाकीचे माहित नाही, हे सुद्धा ॲटिट्यूड नको. बिकॉज वी आर अ टीम. These are the posts for 1 year. We are a Rotarian for years together. And remember that role of Rotarian in organization. आणि ते जर तुम्हाला कळलं तर मेंबरशिप डेव्हलप व्हायला काहीच वेळ लागणार नाही. येस, काय स्ट्रॅटेजीज असाव्या क्लब रिवाइव्ह करायचे. मागच्या वर्षी मेंबरशिप कॉन्क्लेव्ह झाली हैदराबादला झोन 7 ची, आणि तिथं ह्या टॉपिकवर 1 तासाचा वेळ होता. आय वॉज फॅसिलिटेटिंग दिस टॉपिक and we were 4 facilitators. आणि इतकं सुंदर चार्ट आउट करून दिलं ना चौघांनी. आणि if we follow that method, I don't think we need not to think of revival in future. कारण तसा क्लबच राहणार नाही, तसा इलिजिबल क्लबच राहणार नाही. इलिजिबल म्हणावं का नॉन इलिजिबल म्हणावं मला कळलं नाही, म्हणून मी हसलो. सो हाऊ टू रिवाइव दॅट क्लब? These are the points you need to take care of. Yes, I will skip this. Yes, सुधीर एक 5 मिनिट जास्त घेतलं तर मला वाटतं चालेल, कारण दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू. आपण थोडं बहुत एक्सटेंड करू, चालेल ना? यस, जोरात. यस, ऍक्शन प्लॅन अँड मेंबरशिप डेव्हलपमेंट. 4 शब्द: इम्पॅक्ट, रीच, एंगेजमेंट आणि ॲबिलिटी टू अडॅप्ट. आणि ह्या 4 पॉइंटवर तुम्ही मेंबरशिप डेव्हलपमेंट करताय, आणि ती एकदा झाल्यावर नंतर तुम्ही त्या मेंबरला इनपुट, आउटपुट, आउटकम आणि इम्पॅक्ट ह्या 4 शब्दाखाली त्याचा मोजमाप किंवा त्याचं इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. मेंबर आणणं, त्यांना नंबर देणं, बिल लावणं, दिस इज इनपुट. आउटकम काय? ते जॉईन झाले, मीटिंगला येतात, रोटरी समजावून घेतात, दिस इज आउटपुट. आउटकम काय? मेंबरचा ज्यावेळेस रोटेरियन होईल, दॅट इज युअर आउटकम ऑफ युअर इनपुट. आणि शेवटी ज्यावेळेस तो रोटेरियन होतो, तो काय मॅजिक करतो हे तुम्ही तुमच्या सगळ्याकडे बघून ठरवा. आणि तो इम्पॅक्ट कम्युनिटीकडे कसा असावा? तो पॉझिटिव्ह असावा का निगेटिव्ह असावा? तो पॉझिटिव्हच असावा, प्रश्नच नाही, पण तो पॉझिटिव्ह म्हणजे इम्पॅक्ट. आणि खालचं वाक्य: ईच डिस्ट्रिक्ट ऑफिसर, असिस्टंट गव्हर्नर, रिजनल चेअर, झोनल चेअर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी टू कीप रेकॉर्ड ऑफ दीज न्यू मेंबर्स अंडर दीज 4 पॉइंट्स. आणि जर ते तुम्ही केलं तरच तुमचे मेंबर वाढतील आणि रिटेन होतील. दीज आर द रिटेन्शन स्ट्रॅटेजीज. अतिशय डिटेल मध्ये जात नाही, फक्त इन्क्लुझिव्ह क्लब कल्चर असावं असं एक आजकाल आहे. आपण मेंबरशिप डेव्हलपमेंटच्या त्याला बोलूया. दीज आर द रिटेन्शन प्लॅन्स. रिटेन्शन इज आवर मोटो. यस, this is the last takeaway. Top priority CLP DLP. आता CLP DLP काय मला विचारावं लागतं.
इफेक्टिव्ह क्लब मेंबरशिप कमिटी, व्हेरी इम्पॉर्टंट. क्लब लेवलची मेंबरशिप डेव्हलपमेंट कमिटी ही हायली इफेक्टिव्ह असावी. त्या इफेक्टिव्ह मध्ये खूप अर्थ आहे. रिकग्नेशन, इंटरेस्ट, एक्सपेक्टेशन्स, मेंबर्स टू रोटेट, हे सगळं आपण बोललेलो आहे. यस, सो यू आर अपॉइंटेबल फॉर व्हॉट एव्हर वी डू इन नेक्स्ट इयर. तुमच्या सगळ्यांना मी जबाबदार राहणार. पुढच्या वर्षी मेंबरशिपसाठी काय होईल त्यासाठी तुम्ही सगळे जबाबदार असणार आहेत. किती मेंबरशिप झाली, किती नाही जबाबदार, किंवा मेंबरशिप कमिटी नाही जबाबदार, तुम्ही सगळे अकाउंटेबल असणार आहे. आणि प्रत्येकाच्या घरी येऊन मी जाब विचारणार आहे पुढच्या वर्षी. सो इफ Rotary is to realize its proper destiny, it must be evaluationary all the time. But sometimes it should be क्रांतिकारक, रिव्होल्युशनरी किंवा रिनायसन्स आला पाहिजे होते. आणि तो रिनायसन्स मेंबरशिप मध्ये येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आय एक्सपेक्ट दिस व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन. आय कांट फोर्स यू, आय कांट ऑर्डर यू. आय एक्सपेक्ट कोऑपरेशन फ्रॉम यू. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, मी